तुम्ही पदरात घ्या, मी तुमची लेक आहे, मी तुमची मुलगी आहे, मला माफ करा मामा. म्हणेपर्यंत उभे आयुष्यभर कुणाला वाईट बोलणार नाही, कुणाचं वाईट चितणार नाही. त्या दिवशी खऱ्या अर्थानं बाळू मामा तुम्हाला पावला म्हणा, त्या दिवशी खऱ्या अर्थानं पावला म्हणा. थोडा बदल करा, चला थोडा बदल करून बघू. तुम्ही थोडा बदल करा, तुम्ही थोडा बदल करा. वैर करून जगण्याचा दिवस संपून गेला. किती दिवस जगणार. कृष्ण पाहुणे वाईट एका गोष्टीचं वाटतं. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी आपल्या इथं नाटकात पांढरे मायात कोण म्हणजे कोणाची चूक कोणाचं बरोबर हे सांगायला मी उभा राहिलो. तर मला हे सांगू द्या, मला आवर्जून हे सांगू द्या की आपलीच माणसं आहेत तुझी. आपली माणसं आपल्या माणसाच्या जीवावर उठायली, आपली माणसं आपल्या माणसाला मारायला लागली. तर ज्यांनी मारलं ते तुरुंगात आहे, जो मेला ते मरणाने मरून गेला. ज्या पाईपने मारले ते पाईप अजून तिथंच पडून. नका करा. मामाच्या दरबारात आलाय, थोडा बदल करून नुसती कीर्तन ऐकली जाताना जीवन गेला काही होणार नाही. त्यांनी फक्त कीर्तनकार श्रीमंत, दुसरा काय फायदा होईल. कीर्तनकाराची घर बदली जातात, दुसरा काय फायदा होईल. मी थेट बोलतो, थोडा विचार करून जगा. ते आलाय मामाच्या दरबारात, केंद्री सेंद्री दैवतांपासून लांब राहा, प्रचंड लांब राहा. काही गोष्टी मनापासून जगण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी ऋण काढून जत्रा खतरा केला, कर्जबाजारीपणात पुन्हा व्यसनासारखं प्रचंड भयानक रोग त्याच्या आयुष्याला लागला. मी स्पष्ट बोलतो गड्या, मला माफ करा पुढच्या वाक्यासाठी. मोठमोठ्याल्या बंगल्यावाल्याला श्रीमंत म्हणायचं आम्ही बंद करू. मला स्वतःला आता स्पष्ट कळतं, बाळू मामाच्या दरबारात बोलतोय, ज्याची पोरं निर्व्यसनी आहेत तो जगात सगळ्यात श्रीमंत बाप. त्याच्यावर श्रीमंत बापच नाही. किती मोठा असला काय करायचं. सुगीचे दिवस आहेत सध्या. कुठल्या वाटत पोरं चालले, पोरं शिकवा, पोरं घडवा, पोरं वाढवा. वाढवत असताना जगवत असताना ही पोरं समृद्ध तयार करा, ताकदीनं तयार करा. त्याच्या मागे नका पळून देऊ पोरांनी, नका पळून देऊ. आपली पोरं ताकदीनं उभा राहिली पाहिजे, आपली पोरं सामर्थ्यानं उभा राहिली पाहिजे. वडापावसाठी उगाच एखाद्याच्या मागं येऊन येणार नकारा. ताकदीनं स्वतःचा प्रपंच मोठा करा. मी ऐकलेलं वाक्य शंकरबाबा पटणार नाही एखाद्याला. माझं स्पष्ट मत आहे, उपाशीपोटी राजकारणात येणारा माणूस एक तर लाचार बनतो, नाहीतर गुलाम बनतो. आपलं पोट भरा, सामर्थ्यानं उभा राहा, प्रचंड सामर्थ्याने उभा राहा. चांगल्या मार्गाने जगण्याचा प्रयत्न करा. नाही हे राहिलं पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत, पहिल्यासारखा काळ राहिला नाही. शंकरच्या समोर उभा राहिली बाकीची माणसं, काय केलं तुझ्या बाळूला. वाईट वाटलं शंकरला, शंकर रडायला लागला. मामांच्या दरबारात गोवंदा कीर्तनाला गेलतो तेव्हा ते वत्सल परिवाराचं म्हणणं असं होतं ना, त्या पोराची आई मामाच्या दरबारात आरती होती आणि पोरगा अटॅकने घरी होती. मी वर्ष सध्याला कीर्तनाला गेलं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी मला कीर्तनाच्या आधी विचारलं, बुवा आई जर मामाच्या दरबारात होती घरी, पोरगा नेलाच कसं. आणि हे तसंच आहे शंकर बसलेचं प्रकरण. शंकर बसले मामाच्या दरबारात आहे, मामांच्या पुढे आहे, हात जोडून उभा आहे. आणि अशा अवस्थेत मामाने सांगितलं शंकर घरी जाऊन. परत घरी आला, समोर ते दृश्य बघितलं, पोरगा बघितला, पोराच्या समोर आला, हात जोडले, लेकराकडे बघितलं, लेकरा तुला बाप तुला उठवायला आलाय. नाही उठलं, पण रडू आलं आणि रडता राग आला. कुणाचा? तुम्ही बोला की राग आला कुणाचा? आणि ज्याचा अधिकार आहे ती माणसं भांडतात. ते काय अधिकार असणारानेच भांडावं. जणी पांडुरंगाच्या पुढे उभा राहायची, शिव्या द्यायची. अरे त्या मायेच्या कारड्या तुझे रांड रणते, तुझं निघालं मळ. ते कुणी म्हणावं. अजून बी बोलते, मी कीर्तनात म्हणलो पण ही जमीनच म्हणा, कारण तिचा अधिकार आहे. जी सेवा आहे ना त्याला भांडायचा अधिकार आहे. शंकर भोसलेची सेवा होती आणि सेवा असून माझा प्रोग्राम यालाच कसा. त्या गोष्टीचं वाईट वाटलं आणि भांडायला म्हणून मामाच्या दरबारात माघारी आला. मामांच्या दरबारात आता भक्तांची जी रांग होती तिकडे गेलाच नाही. शंकर मामांच्या समोर उभा राहिला. बाळू मामा काय आयुष्यात कमी केलं होतं, म्हणून मला